शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी मुकेश. या विशेष व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शेतकरी मित्रांनो, मी आता नाशिकमध्ये सर्वात मोठी आणि शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरलेली बालाजी नर्सरी, त्या नर्सरीमध्ये मी आलो आहे. मी ज्या पॉलीहाऊसमध्ये जर तुम्ही बघू शकताय तर अगदी शेवटपर्यंत जर बघितलं तर संपूर्ण नर्सरी ही त्या ठिकाणी झेंडू नाशिक गच्च अशी भरलेली आहे. आणि त्याच पद्धतीनं पलीकडले 4 पॉलीहाऊस देखील झेंडू नाशिक गच्च भरले आहेत. तर या भागामध्ये झेंडूची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. आणि मी इथल्या प्रतिनिधीशी संवाद साधत असताना त्यांच्याकडून सांगण्यात आलंय की या संपूर्ण झेंडू जो दिसतोय तो आर्डोर सीड्स आहे. पण शेतकऱ्यांनी आर्डोर सीडची व्हरायटी का लावली पाहिजे, का निवडायची आर्डोर सीड, आणि आर्डोर सीडचं निवडण्या पाठीमागं कारण काय हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत स्वतः आर्डोर सीडचे प्रतिनिधी पाटील साहेब आहेत. पाटील साहेब, खरं तर संपूर्ण आपण दोघं फिरतोय शेतकऱ्यांसोबत, या ठिकाणी प्रतिनिधीसोबत त्यांच्या संवाद साधला. तर यांनी आर्डोर सीडची म्हणजे तुमच्या कंपनीच्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी व्हरायट्या टाकलेल्या, काय कारण आहे त्या पाठीमागं, आणि शेतकऱ्यांनी आर्डोर सीडची व्हरायटी झेंडूची का लावावी? सर, यांचं बालाजी हायटेक नर्सरी यांचं एवढ्या मोठ्या प्रमाणात झेंडू टाकण्याचं ऑर्डर सेटचे झेंडू टाकण्याचं कारण म्हणजे ही जे शेतकऱ्यांना खाली ग्राउंड लेवलला अडचणी होत्या किंवा करपा रोग येणं किंवा मार्केटला फुल फुटणं, फुलचं कॉम्पॅक्टपणा नसणं, ते सगळ्यांवर त्या अडचणींवर शोध घेऊन ऑर्डर त्यांच्यासाठी ड्रीम येल्लो, यश ऑरेंज, प्राईम ऑरेंज, क्रांती येल्लो अशा नवीन नवीन व्हरायटी शेतकऱ्यांसाठी आणत असते. ड्रीम येल्लो याचे वैशिष्ट्य म्हटले सर तर झाडाची साईज हाईट जास्त होत नाही, 2.5 ते 3 फुटापर्यंत हाईट होते. आणि फुलाचं कॉम्पॅक्टनेस म्हटलं तर एक सारखं फुल, एक समान फुल राहतं. परत वाहतुकीच काही अडचण नसलेली व्हरायटी म्हणजे ऑर्डर सेटचे ड्रीम येल्लो. काही जास्त पाणी पडल्यास बाकी फुल ना एक पाणी धरून ठेवतं, पण आपलं फुल पाणी पडल्या ते पाणी लगेच सोडून देतं. आणि लांबच्या मार्केटमध्ये आपण समजा एक गुजरात किंवा 100 किलोमीटर किंवा 50 किलोमीटर लांबच्या मार्केटला घेऊन जातो, तर आपण कॅरेटमध्ये जे फुल ठेवतो ते दाबवल्यानंतर बाकी फुल एकदम तसंच राहून जातं, खुलत नाही. पण आपलं ऑर्डर सेटचं ड्रीम येल्लो किंवा यश ऑरेंज असो किंवा प्राईम ऑरेंज असो किंवा नवीन आलेली व्हरायटी आपली क्रांती येल्लो असो, ती कॅरेटमध्ये ठेवली की दाबावर राहते. मार्केटमध्ये गेल्या जसं आपण बाहेर काढतो, व्यापाऱ्यांसमोर ठेवतो, ते फुल आधी जसं होतं म्हणजे आपण शेतात ज्या प्रकारे होतं त्या प्रकारे खुलून जातं. बाकी रोग प्रतिकारशक्ती खूप छान आहे, करपा रोग वगैरे काही येत नाही. हाईट मिनिमम राहते जास्त, म्हणजे कांडी करपा वगैरे त्याच्यावर रोग प्रतिकारशक्ती त्याची खूप छान आहे. बर, शेतकऱ्यांची कशी पसंती आहे व्हरायटीला? तुम्ही काही शेतकरी बांधावरती गेलाय का? शेतकऱ्याचं म्हणणं काय आहे, त्यांचं काय प्रतिसाद आहे? सर, आमचं एक चांदवड पत्ता आहे, चांदवड देवरगाव वगैरे पट्ट्यात म्हणजे आपल्या ऑर्डर सेटच्या नावाने व्हरायट्या मागतात सर. यश ऑरेंज असो किंवा ड्रीम येल्लो असो, ही नावाने त्या एरियात जात असते. का ते नावाने का मागताय? गेल्या 5 वर्षापासून आपल्या ऑर्डर सेटच्या व्हरायट्या करताय. ड्रीम येल्लो करताय, यश ऑरेंज करताय बऱ्यापैकी. आता नवीन आली आपण क्रांती येल्लो पण त्या पट्ट्यात आपण लावली. तर शेतकऱ्याचं म्हणणं असं आलं की कॉम्पॅक्टनेस चांगली आहे आणि आवक मेन म्हणजे एका झाडाला 1.5 ते 2 किलोपर्यंत फुलांची आवक येते बऱ्यापैकी. आणि रोग प्रतिकार शक्ती खूप छान आहे. त्यामुळे ते शेतकरी गेल्या 3 ते 4 वर्षापासून आपल्या ऑर्डर सेटची ड्रीम येल्लो असो किंवा यश ऑरेंज असो ही व्हरायटी लागवड करताय. आता खरं तर ऑरेंज आणि ड्रीम मध्ये कोणते येते आणि ऑरेंज मध्ये कोणते, काय आपली यश ऑरेंज, यश जी येते ऑरेंज मध्ये येते, ड्रीम येल्लो ही येल्लो मध्ये येते. आपल्या नाशिकला मार्केटला जास्त कोणते चालते? नाशिक मार्केटला जास्त दोन्ही मिनिमम 50-50 मध्ये चालतं. दोन्ही पण चालते. बरं, शेतकऱ्यांना जर ह्या व्हरायटी बद्दल अजून काय माहिती पाहिजे असेल तर काय तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय देत आहे? शेतकरी बंधूंनो, अधिक माहिती लागल्यास माझा नंबर 7030058775 या नंबरवर नक्की संपर्क साधा. खरं तर शेतकरी मित्रांनो, जाणून घ्यायचं होतं की आर्डोर सीडची व्हरायटी शेतकऱ्यांनी का लावली पाहिजे. अतिशय माहिती यांच्या प्रतिनिधी पाटील साहेबांनी दिले. खरं तर आर्डोर सीडची व्हरायटी ही बाजारामध्ये असणारी सतत बदलणारी मागणी असेल, शेतकऱ्या पुढच्या अडचणी असतील आणि हवामानातील बदल असतील, या त्रिसूत्राचा वापर करून मार्केटमध्ये सातत्यानं नवीन नवीन व्हरायटी असतील आणि दमदार व्हरायट्या घेऊन या ठिकाणी येत आहे. नाशिकमध्ये अनेक शेतकऱ्यांची पसंती या व्हरायटीला आहे, कारण त्यांचं फुल कॉम्पॅक्ट साईज असेल, गोलाकार असेल, बॉल टाईप असेल. त्याच्यामध्ये पाकळ्या जर बघितल्या, मी स्वतः त्यांच्या प्लॉटवरती गेलोय, तर त्याच्या पाकळ्या तर ज्या लबरगत पाकळ्या होत्या, त्यामध्ये किती जरी पाऊस जोरात पडला तर पाणी त्या फुलामध्ये साठत नाही आणि पाण्याचा निचरा झाल्यामुळं ते फुल कुठंतरी खराब होत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या फुलाला जर किती जरी आपण दाबलं किंवा वरनं जरी किती जरी प्रेशर दिला तर ज्यावेळेस मार्केटमध्ये फुल जातं, तसं आपण झाडानं तोडल्या जसं फुल दिसतं फ्रेशपणा, तसं मार्केटमध्ये देखील त्या ठिकाणी दिसतं. त्यामुळे शेतकऱ्यांना इतर व्हरायटीपेक्षा या आर्डोर सीडच्या माध्यमातून जास्त पैसे भेटतात. आणि त्यासोबत तुमची सर्वात महत्त्वाची सर्व्हिस कशी असते ते थोडक्यात सांगा. 1 मिनिट. सर्व्हिस एकदम प्रॉपर आहे. फोन केल्या आमच्या कंपनीचा एम्प्लॉय असो, काही अडचणी आल्या दुसऱ्या दिवसी एम्प्लॉय येऊन जातो. तर शेतकरी मित्रांनो, खाली दिलेल्या नंबरवरती तुम्हाला अजून काय आर्डोर सीडच्या वेगळ्या व्हरायटीबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कधीही फोन लावू शकताय आणि आपल्या शंकेचं निरसन करू शकताय. धन्यवाद.